नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। आज आपण गणित विषयातील सगळ्यांना असा अवघड वाटणारा प्रश्न परंतु अतिशय सोपा, म्हणजे ज्या प्रश्नाचे उत्तर अगदी काही सेकंदामध्ये येतं अशा प्रकारचा प्रश्न पाहणार आहोत। ते आणि सोडवायचं आपल्याला ट्रिकच्या सहाय्याने। तर सर्वात प्रथम आपण प्रश्न वाचू। बघा प्रश्न काय आहे, 5 + 55 + 555 अधिक ह्या संख्या वाढवायच्या आपल्याला पुढे, आणि किती आहे बघा, म्हणजे 55,55,555 पर्यंत अंकाची मांडणी करून अशा प्रकारे संख्या मांडून बेरीज केल्यास शतक स्थानी कोणता अंक येईल। म्हणजे आपल्याला या संख्या मांडायच्या आहेत, त्याची बेरीज करायची आहे आणि शतक स्थानी कोणता अंक येईल हे सांगायचं आहे। परंतु हे करत असताना आपल्याला काय होईल, खूप वेळ वाया जाईल। तर आपल्याला काय करायचं आहे, वेळ वाचवायचा आहे आणि उत्तर देखील अचूक आणायचं आहे। तर या प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना आपण काय करायचं, तर या बघा या एकूण संख्या किती आहेत, 3 आणि 2 5 आणि 2 7 आहेत। तर पहिल्यांदा 7 मांडून घ्या, म्हणजे एकक स्थानी किती संख्या येतील, 7 वेळा अंक येईल 5 हा। दशक स्थानी किती वेळा येईल, 6 वेळा येईल, कारण एक अंक कमी होणार आहे त्यातला। पुन्हा शतक स्थानी किती वेळा येईल, तर 5 वेळा येईल अंक। मग आपल्याला कुठपर्यंत पाहिजे, शतक स्थानापर्यंतच पाहिजे। तर हे अंक कमी होत जाणार आहेत असे। एकक स्थानी 7 वेळा येईल, दशक स्थानी 6 वेळा येईल, त्यानंतर शतक स्थानी 5 वेळा येईल। हे आपण मांडून घेतलं। तर इथे काय करायचं आपल्याला, 5 या अंकाने गुणाकार करायचा, कारण सगळीकडे 5 हा अंक आहे। मग 5 ने गुणाकार करा, 5 चा पाढा 7 पर्यंत म्हणा, 35 हातचे 3, 5 चा पाढा 6 पर्यंत 30 हातचे 3 33, परत हातचे 3, 5 चा पाढा 5 पर्यंत 25 हातचे 3 28। म्हणजे या संख्याची जर आपण बेरीज मांडली तर शतक स्थानी कोणता अंक येईल, 8 अंक येईल। कोणता येईल, 8, कारण 3 नंबरला एकक दशक शतक स्थानी। म्हणजे बघा आपण याची जर मांडणी करून बेरीज केली तरी हेच उत्तर येणार आहे, पण याच्यामध्ये आपला वेळ खूप जाणार आहे। आपण जर पटकन संख्या मोजल्या, इथे एकूण ते एकक स्थानी, दशक स्थानी त्याच्यापेक्षा एक कमी, शतक स्थानी त्याच्यापेक्षा एक कमी, अशा प्रकारे आपण जर मांडलं आणि गुणाकार केला तर काही सेकंदामध्ये याचं उत्तर आपल्याला मिळतं। आता अशाच प्रकारचा आपण दुसरा प्रश्न पाहू। प्रश्न पहा, या ठिकाणी 3 + 33 + 333 असं करत किती वेळा 3 आलेला आहे बघा, 9 वेळा 3 आहे। किती वेळा आहे, 9 वेळा आहे। तर आपल्याला याची बेरीज मांडून अशा प्रकारे संख्या मांडून बेरीज केल्यास दशक स्थानी कोणता अंक येईल म्हटले, म्हणजे आपल्याला 2 नंबरचा अंक शोधायचा दशक स्थानी। तर बघा एकूण अंक किती आहेत, 9, म्हणजे हा एकक स्थानी 9 येणार आहे। दशक स्थानी काय येईल, 8 येईल। शतक स्थानी काय येईल, 7 येईल, पण आपल्याला दशक स्थानच काढायचं आहे, त्याच्यामुळे आपण गुणिले 3 करा, 9 त्रिक 27, 2 हातचे 3 चा पाढा 8 पर्यंत म्हणा 24 आणि 2 26, याचे दशक स्थानी अंक हा 6 येईल। अशाच प्रकारचं आपण दुसरं उदाहरण तर पहा, 2 + 22 + 222 ... अधिक, बघा किती वेळा 2 आलेला आहे, 8 वेळा 2 आलेला आहे। तर या 8 वेळा 2 आलेला आहे, आपल्याला शोधायचं शतक स्थानचं। म्हणजे पहिला अंक कोणता येईल, 8, दुसरा अंक कोणता येईल, 7, हा दशक स्थानचा अंक, हा एकक स्थानचा अंक, आणि आपल्याला शतक स्थानचा अंक काय येईल, 6। तर याला आपण गुणायचं कितीने, 2 ने। बेचा पाढा 8 पर्यंत म्हणा 16 येईल, हातचा 1, बेचा पाढा 7 पर्यंत म्हणा किती आलं, 14, आणि 1 हातचा 15, हातचा 1, 2 चा पाढा 6 पर्यंत म्हणा 12, 12 आणि 1 13। आपल्याला अंक कोणता पाहिजे, शतक स्थानचा, एकक दशक शतक, शतक स्थानी येईल 3। तर ही संख्या वाचा, प्रश्न वाचा, आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगा की किती वेळा 4 आलेला आहे शोधा अगोदर। त्यानंतर तुम्हाला दशक स्थानचा अंक शोधायचा आहे, तर त्याने कितीने गुणायचं आणि कोणत्या अंकाला गुणायचं तो गुणाकार करा आणि उत्तर मला कमेंट्स मध्ये सांगा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि काही अडचण असेल तर वैयक्तिक
कमेंट करा किंवा कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.